नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर कसबा येथील स्मारकास रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस बँड पथकासह मानवंदना. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून मंडणगड म्हाप्रळ कुंभारली गावातील ग्रामस्थांचे मंडणगड पंचायत समिती समोर आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहने देखील केली कमी. प्रमोद जठार यांच्या खेड दौऱ्याची भाजपकडून जोरदार तयारी, पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत रोटरी स्कूलच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं घवघवीत यश. सविस्तर वृत्त. छत्रपती संभाजी महाराजांच्या 369व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकानं मानवंदना सादर करत संभाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पोलीस बँड पथकासह संभाजी महाराज जयंतीनिमित्त मानवंदना देण्याची ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना असून यामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी महामुनी, पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमान या सामान्य सोहळा समाप्त आदेश. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आज कसबावासियांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस दलाला आम्हाला हा पहिला मान दिला की ज्या अर्थी आम्ही आमचे RPI, आमचे सर्व आमचे ऍडिशनल SP आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना इथे मानवंदना अर्पण केलेली आहे. मला खूप अभिमान आहे की अभिमान यासाठी की मी त्या गावातून येतो, त्या शहरातून येतो, ज्या गावाला ज्या शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगर मधून येतो. तर मला अभिमान आहे की आज पहिल्याच वेळेस मला छत्रपती संभाजी महाराजांचे इथे मानवंदना देण्याचं एक सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जसा आपल्या धमन्यांमध्ये रक्त सळसळतो, एक स्वाभिमान जागृत करतो. आज तो एक स्वाभिमान आम्हाला जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचं काम गेली 2 वर्ष अपूर्णच आहे.
याच विहिरीसाठी 2025 साली कुंभारली गावातील ग्रामस्थांनी वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला यश येऊन विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. परंतु सदर विहिरीला खराब पाणी लागल्यामुळे नागरिकांनी दुसऱ्या विहिरीची मागणी केली होती. ही दुसरी विहीर सुद्धा मंजूर होऊन खूप दिवस झाले असले, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे या विहिरीचं काम पूर्ण होत नव्हतं. अनेक दिवस उद्भवणारा पाण्याचा प्रश्न तसाच ऐरणीवर होता. याच अनुषंगाने 13 मे रोजी पुन्हा एकदा भाजप नेते वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर ग्रामस्थांनी मंडणगड पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केलं. भाजप नेते वैभवजी खेडेकर यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरलं. सदर विहिरीचं काम लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आलं. या विहिरीचं काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसून देणार नाही असा इशारा भाजपा नेते वैभवजी यांनी अधिकाऱ्यांना दिला. अजूनही वेळ गेलेला नाही. पाण्याच्यासाठी काम सुरू करा आणि या 8 दिवसामध्ये ते काम संपवा. लक्षात, नाही तर तुम्हाला कोकणी झटका भेटल. आमच्या तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका. तुमच्या पहिल्या मीटिंग पासून तुमचा ऍटिट्यूड बघितलेला आहे मी. समजलं का? तुम्ही बाकी काय सांगू नका. पुढं पॉइंट बोला. काम चालू कधी करताय आणि संपवताय कधी, हे दोनच विचार. घरी जायचं असेल तर तसं सांगा. मी तुमची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे तक्रार करतो तुमची. बसा घरी तुम्ही. दिलेलं आहे तुम्हाला फिट संधी दिलेली आहे. आता संधी नाही, आता आम्हाला काम पाहिजे. मी बोलतोय तुमच्याशी, इथंच बोलतोय. इथंच काही सांगा ना. तुम्हाला एक्सक्यूज नाही, तुम्हाला मुभा नाही, तुम्हाला आता कुठली मुदत नाही. गेली वर्षभर आम्ही पाण्यापासून वंचित आहे. आलं का लक्षात? तुमच्या घरी एक दिवस नळाला पाणी आलं नाही, त्याला बोलव त्याला बोलव. आलं का लक्षात? बिस्लरी बॉटल मागव. त्या आमच्या लोक पाईप मग केस पेपरवर द्या. पेपरवर आम्हाला पाहिजे, पेपरवर पाहिजे. हा, हे आश्वासन आम्ही गेली वर्षभर झाले. कोविड काळात देशातील जनतेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे भारत सुरक्षितपणे कोविड संकटातून बाहेर पडला. आता देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही नागरिकांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलं. ते ठाणे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर त्याची मोदींनी आजपासून अंमलबजावणी सुरू केली. त्यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला. आज आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाण्यासाठी त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. त्यासोबतच आपल्या ताफ्यातील वाहने देखील कमी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. यात आपल्याला सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांची वाहनं सोडल्यास अन्य वाहनं सोबत ठेवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी देशात काटकसरीचं नियोजन करण्याचं आवाहन केलंय. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून इंधन बचतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आयात करतो, त्यामुळे त्यावरील खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने इंधनाचा संयमित वापर करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचा उल्लेख करत त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. देशातील जनता सुज्ञ आहे, ये पब्लिक है, सब जानती है. त्यामुळे विरोधकांनी या विषयात राजकारण न करता राष्ट्रहितासाठी सरकारच्या आवाहनाला साथ द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी
जे आवाहन केलेलं आहे, जे गांभीर्याने या देशातल्या जनतेला आवाहन केलं आहे की डिझेल पेट्रोलची बचत करा, परकीय चलनची बचत करा, त्याचबरोबर विदेश दौरे टाळा, डिझेल पेट्रोल वाचवा, त्याचबरोबर ऑनलाईन बैठका घ्या, हे सगळं देशहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निर्णय घेतला आहे आणि म्हणून याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजे. शेवटी हे जनतेसाठी, देशातल्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी देखील हे फायद्याचं आहे आणि म्हणून जसं कोविडमध्ये जसं त्यांनी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सूचना केल्या, अनेक आवाहनं केली, त्याला देखील लोकांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांनी आणि महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या अपीलला, आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. विपक्षी पार्टी राजकारण करत आहे. विपक्ष पार्टीकडे कुठले मुद्दे नाहीत, विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यांना टिंगल आणि आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही नाही. जेव्हा जेव्हा मोदीजी देशहिताचा निर्णय घेतात तेव्हा तेव्हा हे टिंगल, टिप्पणी आणि आरोप हे करत असतात आणि म्हणूनच देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. म्हणून आपण पाहिलं की आता झालेल्या पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये निवडणुका जिंकल्या, मोदीजींवर विश्वास ठेवला लोकांनी. त्यामुळे त्यांच्या आव्हानामध्ये हे जे अपील केलं आहे त्याच्यामध्ये देशहित आहे, राष्ट्रहित पहिलं. मोदीजी नेहमी काय सांगतात, नेशन फर्स्ट. आणि म्हणून विपक्षनी देखील आता सहकार्य केलं पाहिजे. आता आपल्याकडे जे इम्पोर्ट आपण ऑइल करतो आहे त्याची कमतरता लक्षात घेऊन पेट्रोल डिझेल कमीत कमी आपल्याला कसं वापरता येईल, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा वापरता येईल, इलेक्ट्रिक व्हेकल कशी वापरता येईल, याच्यावर आपण केलं पाहिजे नियोजन. आणि म्हणून मी स्वतः कालपासून इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो आहे आणि अनेक लोक, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे मंत्री यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी आपण काटकसर केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. आज मुख्यमंत्री महोदयांनी देखील कॅबिनेटमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या 19 मे रोजी भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजपचे खेड तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 19 मे रोजी सायंकाळी 7 वाजता प्रमोद जठार हे खेड शहरात विशेष भेट देणार असून या दौऱ्यात ते भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या भेटीसाठी भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचे ऋषिकेश मोरे यांनी सांगितलं. नागरिकांच्या स्थानिक समस्या, अडचणी तसेच विकास कामांबाबतच्या मागण्या थेट नवनिर्वाचित आमदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी 19 मे रोजी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी भविष्यात निश्चित प्रयत्न केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून भारतीय जनता पार्टी ही रत्नागिरी जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगत आगामी काळात भाजपची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं असं आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर उपस्थित होते. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी खेड तालुक्यातर्फे आज आम्ही पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या 19/5/2026 रोजी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार श्री प्रमोद जठार साहेब हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्यांची खेडसाठी एक विशेष भेट आहे आणि या भेटीमध्ये वेगवेगळ्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते भेटणार आहे. यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह आहे, कारण पक्ष नेतृत्वाने आज प्रमोदजी जठार साहेबांना विधान परिषद देऊन
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये पक्ष बळकट होण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि प्रमोदजी जठार साहेबांचं जे स्वप्न आहे की सिंधुदुर्गाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातही 100% भाजप व्हावं, यासाठी ते ताकदीने उतरणार आहेत. आणि त्याच ताकदीला आम्ही सर्व कार्यकर्ते तालुक्यातील आम्ही त्यांना प्रतिसाद देणार आहोत. आणि येणाऱ्या निवडणुकीला 2029च्या निवडणुकीमध्ये 100% भाजप हे कसं होईल यासाठी आम्ही त्यांच्या सहकार्याने आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे 29 तारखेला आपण सर्व नागरिकांना विनंती आहे, आपल्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही विकास कामे असतील तर आपण बिनधडकपणे प्रमोदजी जठार साहेबांना, नवनिर्वाचित आमदार साहेबांना आपण भेटायला येऊ शकता. आपल्या समस्या आणि अडचणी जास्तीत जास्त ऐकून घेण्याचा तिथे प्रयत्न केला जाईल आणि भविष्यात अशा अडचणी आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नक्कीच महायुतीचे आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती असली किंवा महाराष्ट्रात महायुती असली तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार नाही आहेत. आज आम्ही महायुती असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात काही अडचणी येत आहेत हे आम्ही कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण जो काही निधी येतोय हा महायुतीच्या माध्यमातून येत असला तरी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यानंतर जलसंपदा मंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. केंद्रीय मंत्री हे भारताचे पंतप्रधान हे भारतीय जनता पार्टीचे. असं असताना खेड तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी खूप कमी आहे. आणि त्यासाठी त्याला जबाबदार कोण आहे हे आपला सर्वांना माहीत आहे. अशा वेळी जर आमचे नवनिर्वाचित आमदार जर इथे येत असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवत असेल तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण जेव्हा नवनिर्वाचित आमदार येत आहेत त्यांचं जे स्वप्न आहे जे आपण म्हणता की बाबा कोकणात किंवा सिंधुदुर्गात किंवा सगळीकडे महायुती असताना 100% भाजप कसं जिंकतोय तर आमचाही पक्ष वाढवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवतो. आज कित्येक वर्ष झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी खूप कमी आहे. आम्ही दापोली विधानसभेचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी इथे कमी आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी तो वाढली पाहिजे. आज तुम्ही बघाल कोयनार सारखं धरण असेल किंवा न्यू मांडवेचं धरण असेल हे दोन्ही धरण हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, जलसंपदा मंत्री असतील गिरीश महाजन साहेब, आज त्यांनी पुढाकार घेऊन तो निधी मंजूर केला गेला. पण त्यांचं नाव कुठेच दिसत नाहीये किंवा त्यांच्या नावाचा कुठेच खेडमध्ये उल्लेख नाहीये. ज्या मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ 150 ते 200 कोटीचा निधी मंजूर केला त्यांचं नाव कुठे खेडमध्ये घेतलं जात नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला वाढण्याचा अधिकार आहे. आज आमचे मित्रपक्ष असो ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचा द्वेष आहे ते आम्हाला भारतीय जनता पार्टी वाढण्यासाठी काय सहकार्य करणार. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि पण सहकारी पक्षाने आपला सहकारी पक्ष वाढत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी अडथळा आणू नये किंवा त्याचा जर ध्वजाचा द्वेष करत असतील तर त्यांचं उद्दिष्ट हे आमचं पक्ष वाढण्याचं किंवा ते पक्ष वाढण्यासाठी मदत करणं हे नाही. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील CBSE इयत्ता 12वी बोर्डाच्या विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी लवेकर 96.40 गुण मिळवत प्रशालेत प्रथम, सिद्धी शेळके 96.20, केमिस्ट्री या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत द्वितीय, पार्थ चव्हाण 95.20 गुण मिळवत प्रशालेत तृतीय येण्याचा त्याने बहुमान मिळवला. याचबरोबर इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील 90% अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिषा चव्हाण 94.20, सानिका आगरे 94.20, आयुष वाजे 94%, इकस्नूर कौर 94, ध्यानी पटेल 93.40, इरा कदम 93.20, धनश्री लंबाडे 93.20, श्रेया गुरमडे 93,
अथर्व क्षीरसागर 92.60, गार्गी मयेकर 92.40, प्रक्षालिनी नायकवडे 92.40, अनुष्का जैन 92.40, सृष्टी टेतांबे 92.20, तनुष सुर्वे, अर्जुन जाधव, सलाह झिंगू, रेहान मुल्ला, मानस पालकर, ईशा पवार, मनस्वी टाकरे, किंजल मुकारिया, ओम तोडकरी, ओम करवा, इमाद खोल, तनिष्का सुर्वे, वरद जाधव, हर्ष टेमकर या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच 57 विद्यार्थ्यांनी 85% अधिक गुण, 97 विद्यार्थ्यांनी 80% अधिक गुण प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय. या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे इयत्ता 10वी आणि 12वी मधील कला, विज्ञान, वाणिज्य विभागातील प्रथम 3 आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त विलासभाई बुटाला, प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला, तसेच संचालक मंडळाचे माजी चेअरमन नाबा शेलार, प्रायमरी प्रशाला समितीचे सदस्य आनंद कोळेकर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक विजय म्हस्के, ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, पर्यवेक्षक श्री कांबळे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडद्वारे 7 ते 11 मे या कालावधीत समर कॅम्प संपन्न झाला असून गुरुवार दिनांक 14 मे रोजी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कॅम्पमध्ये भाग घेतलेल्या सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. या समर कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य, ईश्वरीय सत्यज्ञान, त्याचबरोबर अनेक कला, चित्रकला, क्राफ्ट पेपर कला, क्ले, बौद्धिक गेम, स्मरणशक्ती गेम, मेमरी मॅनेजमेंट, संगीत खुर्ची या विविध गोष्टी अनुभवायला मिळाल्या. यामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला. विशेष म्हणजे हा समर कॅम्प ब्रह्मकुमारी आदरणीय गीता बहनजी, स्वरूपा बहनजी, सुप्रभा बहनजी, प्रवीणा बहनजी या सर्वांच्या सहयोगानं यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात 7 तारखेला दीप प्रज्वलनानं झाली. यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक देखील सहभागी होते. तालुक्यातील जामगे येथील ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मानाई देवीचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याच्या समारोपाला कुटुंबासह गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नी देवीचं दर्शन घेत मनोभावे पूजा केली आणि धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी योगेश कदम यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत गावच्या सुख, समृद्धी, शांतता आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. या प्रसंगी शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम, शिवसेना सचिव तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्यासह कदम कुटुंबियांनी देवीची पूजा आरती करून श्री सत्यनारायण महापूजेचं दर्शन घेतलं. तसेच देवीची आरती करून आईचा जय जयकार करण्यात आला. सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थ आणि भाविकांनी घेतला. वर्धापन दिनानिमित्त गावात उत्साहाचं वातावरण असून विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. तालुक्यातील चिचघर येथील श्री भैरवनाथ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. यामध्ये दिनांक 13 मे 2026 रोजी भव्य पालखी नृत्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पालखी नृत्यात मार्गतामणे येथील पद्मावती देवी पालखी नृत्य पथक, चिचघर येथील सुकाई देवी पालखी नृत्य पथक, तर्नाळी येथील वाघजाई देवी पालखी नृत्य पथक, भोम येथील वाघजाई देवी पालखी नृत्य पथक, करंबळे येथील गांगोबा पालखी नृत्य पथक, देवरूख येथील फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक, मळण येथील चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक, पालपेने येथील खेम वरदान पालखी नृत्य पथक, तोंडे येथील सिद्धिविनायक पालखी नृत्य पथक आणि मागझण येथील वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक सहभागी झालं होतं.
विजय पालखी नृत्य पथकांना शिवसेना गटनेते संजयराव कदम यांनी पारितोषिक देऊन सन्मानित केलं. दिनांक 13 आणि 14 मे रोजी चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ ग्रामस्थांसह शहरातील भाविकांनी घेतला. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेला कर्णधार आयुष म्हात्रे याची पालकमंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट घेतली. जिद्द, मेहनत आणि भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा असलेल्या आयुषशी विविध विषयांवर मन मोकळ्या गप्पा झाल्या. महाराष्ट्रातील टॅलेंट जेव्हा जागतिक स्तरावर चमकतं तेव्हा ऊर अभिमानानं भरून येतो असं म्हणत त्यांनी आयुषला पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी देखील महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.